तर मैत्रिणींनो, वटपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी मस्तपैकी साड्या खरेदी करत असतील, काही जणी ब्लाऊज शिवत असतील, काही जणी मस्तपैकी शॉपिंगची तयारी चालू असेल की मी हे घेणार आहे, मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे. पण तुम्ही विचार केलाय की मेकअप कसा करायचा? जर तुम्ही मेकअप कसा करायचा हा विचार केला नसेल तर हा स्पेशली व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. बऱ्याच साऱ्या माझ्या ज्या काही मैत्रिणी आहेत ज्यांना मेकअप करता येत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा हा स्पेशली व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे, जेणेकरून तुम्हाला अगदी पार्लरमध्ये जाऊन 2-3 हजार घालवायची अजिबात गरज नाहीये. तुम्ही हा जर व्हिडिओ माझा पाहिला तर अगदी घरच्या घरी सुंदर असा मेकअप करू शकता. हे मी तुम्हाला अगदी खात्रीशीर सांगते. खरंच खूप सुंदर असं छान तुम्ही घरच्या घरी मेकअप करू शकता. आणि स्पेशली मी तुम्हाला व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप छान असं मेकअप कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला छान असा त्याचा फायदा होणार आहे आणि तुम्ही घरी बसून अगदी पैसे न खर्च करता तुम्ही घरच्या घरी छान असा मेकअप करू शकता. बघू शकता, तुम्ही जर एका टायमाला पार्लरमध्ये गेलात तर 2-3 हजार रुपये तुम्ही आरामात तुमची हेअरस्टाईल आणि मेकअप करण्यासाठी जातात. त्याच पैशामध्ये जर तुम्ही छान असे तुमचे मेकअपचे प्रोडक्ट घेतले आणि घरच्या घरी केले तर मी म्हणेन की 1 वर्ष तर नाही, मिनिमम 2-3 वर्ष तरी तुम्हाला तो मेकअप किट जो आहे तुम्ही घेतलेला तो तुम्हाला छान असा आरामात जाईल आणि कुठलाही आपल्याला खर्च करायची एक्स्ट्राची गरज पडणार नाही किंवा प्रत्येक वेळेस पार्लरमध्ये जाऊन अजिबात पैसे देण्याची गरज नाही. पण आता तुम्ही म्हणाल की ताई मेकअपचा किट तर आम्ही घेऊ पण आम्हाला मेकअपच करता येत नाही, तर मी हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी बेसिक पासून मी सांगणार आहे की जसं की प्रायमर कधी लावायचं, कन्सिलर कधी लावायचं, मग प्रायमर का लावायचं किंवा फाउंडेशन कोणतं निवडायचं, कसं निवडायचं, कसं लावायचं, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आहेत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये छान अशा शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला अजिबात काही जरी मेकअप करता येत नसेल आणि तुम्ही हा जर व्हिडिओ पाहिलात ना तर तुम्हाला छान असं स्टेप बाय स्टेप जर हा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला छान असं मेकअप करता येईल. अगदी तेही मी गॅरंटी देऊन सांगते. ज्या कोणा मैत्रिणींना माझ्या अजिबात मेकअप येत नाही त्यांनी हा स्पेशल व्हिडिओ पहा, तुमच्यासाठी आहे. आणि ज्या मैत्रिणी माझ्या घाईमध्ये असतात किंवा त्यांना जॉबच्या निमित्ताने म्हणा, कशाच्या निमित्ताने म्हणा मेकअप करायला वेळ भेटत नाही, तर त्यांनी सुद्धा कोणते प्रोडक्ट कसे निवडून झटपट अगदी कमी वेळामध्ये मेकअप कसे करू शकतात हे मी आजच्या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला जास्त बडबड न करता मी माझा इंट्रो देते, जेणेकरून बऱ्याच साऱ्या ज्या माझ्या मैत्रिणी असतील त्या नवीन पहिल्यांदा माझं चॅनल बघत असतील तर हॅलो, मी किरण, वेलकम टू माय चॅनल. मैत्रिणींनो, आपण जेव्हा मेकअप करतो ना त्याच्या आधी छान असा आपल्याला चेहरा जो आहे तो मस्तपैकी छान असं धुवून घ्यायचा आहे, छान असा फेस वॉश लावून क्लीन करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले जर स्किनवर ऑइल वगैरे आलं असेल, स्किनवर डट जमा झाली असेल तर छान अशी रिमूव्ह होईल. आपली स्किन जी आहे ती छान अशी व्यवस्थित स्वच्छ होईल. त्यामुळे नेहमी मेकअप करण्याच्या आधी छान असा आपला फेस वॉश छान असं करून घ्यायचा आहे आणि मगच मेकअपला सुरुवात करायची आहे. तर बघू शकता मी व्हिडिओ शूट करायचा आहे म्हणून छान असं आधीच फेस क्लीन करून घेतलेला आहे, छान असा फेस वॉश करून तुमच्या समोर बसलेली आहे. त्यानंतर आता पहिलं करायचं आहे आपल्याला स्किन केअर. स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे, कारण की कसं असतं ना, आपण मेकअप आपण चेहऱ्यावरती लावणार आहोत तर स्किन केअरमुळे ना आपण जो मेकअप करतो ना तो आपला छान असा स्किन केअरमुळे आपला मेकअप प्रोटेक्ट राहतो, आपल्या चेहऱ्याला छान असं तो प्रोटेक्ट करत असतो. काय होतं ना की बघू शकता एखाद्या वेळेस आपण डायरेक्टली मेकअप अप्लाय केला तर आपल्याला पिंपल्सचे वगैरे त्रास होऊ शकतात किंवा अजून काही होतं, स्किन ड्राय पडू शकते. ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून स्किन केअर करणं हे खूप गरजेचं आहे. सर्वप्रथम मेकअप करण्याच्या आधी स्किन केअर करायचं आहे. आता म्हणाल की स्किन केअर मध्ये काय करायचं, बऱ्याच साऱ्या महिला आहेत ज्या डेली स्किन केअर रुटीन फॉलो करतात, पण अशा काही महिला असतात ज्या डेली अजिबात स्किन केअर रुटीन फॉलो करत नाहीत. नॉर्मल असं म्हणजे पावडर वगैरे झालं घरच्या घरी किंवा त्यांचा स्किन केअर झाला, तर असं नाहीये. तर स्किन केअर मध्ये आपल्याला पहिलं लावायचं आहे टोनर. इथे तुम्ही टोनर बघू शकता, आजकाल मार्केटमध्ये इतके सारे ब्रँडचे टोनर आलेले आहेत, तुम्ही कोणतेही टोनर लावू शकता. किंवा अगदीच तुमच्याकडे टोनर नसेल तर तुम्ही जे बघू शकता डाबर गुलाबरीचं जे गुलाब जल आहे ते सुद्धा तुम्ही टोनर म्हणून लावू शकता. इथे तुम्ही टोनर कोणतंही यूज करा, गुलाब जल यूज करा किंवा एखादा टोनर येतं स्पेसिफिक ते टोनर सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर मला इथे मी तुमच्यासोबत जे आहे ते हे डाबर गुलाबरीचं गुलाब जल जे आहे ते टोनर म्हणून मी छान असं यूज करणार आहे. तर बघा छान असं मी हातावर घेणार आहे मस्तपैकी आणि मस्तपैकी असं मी चेहऱ्यावर लावणार आहे आणि टॅप टॅप करून छान असं ऍब्झॉर्ब करून घेणार आहे त्याच्यावर स्किनवरती. टिकली मी थोडी काढूनच ठेवते बाजूला, म्हणजे मेकअप करायला आपल्याला छान असं जमेल. हे टोनर जे आहे ना पूर्ण छान असं चेहऱ्यावरती छान असं ऍब्झॉर्ब करून घ्यायचं आहे. छान असं माझं टोनर जो आहे तो छान असं ऍब्झॉर्ब झाला आहे. आता आपण इथं मॉइश्चरायझर लावणार आहेत.
तर निव्याचं हे जे सॉफ्ट मॉइश्चरायझर आहे ते मी ते यूज करणार आहे तुमच्यासोबत। तर बघू शकता हे जे मॉइश्चरायझर आहे ते छान असं घ्यायचं आहे आणि थोडं थोडं असं लावून घ्यायचं आहे पूर्ण। इथे तुम्ही जे तुम्ही मॉइश्चरायझर डेली बेसवरती लावता ते घ्यायचं आहे आणि ते यूज करायचं आहे। अगदी तुम्ही डेली जे यूज करता ते सुद्धा तुम्ही लावू शकता, किंवा जर तुम्ही मॉइश्चरायझर आजपर्यंत कोणतं यूज केलं नसेल तर तुम्ही फर्स्ट टाइम यूज करणार असाल तर हे निव्याचं सॉफ्ट मॉइश्चरायझर आहे, हे ऑल स्किन टाईप वरती जातं, तर हे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता। छान असं मॉइश्चरायझर लावून स्किनवरती छान असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। याच्याने काय होतं ना की आपल्या चेहऱ्यावर छान असं प्रोटेक्टिव्ह लेअर तयार होतं, जेणेकरून आपण वरतून कितीही मेकअप अप्लाय केला तरी आपल्या स्किनला काही हार्म होत नाही आणि आपली स्किन सुद्धा छान राहते। तर बघू शकता छान असं मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे। आता तुम्ही वटपौर्णिमेला जाणार म्हटलं ऑब्व्हियसली त्या दिवशी ऊन असल्यावर आपण बाहेर उन्हासोबत आपला संपर्क होतो, तर अजिबात सनस्क्रीन जी आहे ती अवॉइड करायची नाहीये। पण शक्यतो आता मी फक्त तुम्हाला व्हिडिओसाठी शूट करत आहे आणि मी कुठे बाहेर जाणार नाहीये, त्याच्यामुळे मी इथे व्हिडिओमध्ये सनस्क्रीन अवॉइड केलेली आहे। पण तुम्ही बाहेर जाणार असाल, बाहेर कुठे एखाद्या कार्यक्रमाला, लग्नाला, कुठेही जात असेल तर सनस्क्रीन हे आवर्जून लावायचं आहे। तर बघू शकता मी ते सनस्क्रीन लावत नाहीये, स्किप केलेली आहे, मी कुठे बाहेर जाणार नाहीये म्हणून। पण तुम्ही बाहेर जात असाल तर सनस्क्रीन ही आता ह्याच्यावरती आपल्या अगदी जरूर करायची आहेच। आपल्याला लावायचा आहे प्रायमर। तर इथे बघू शकता मी हा जो इनसाइडचा प्रायमर आहे हा 3 in 1 आहे। ह्याच्यामध्ये प्रायमर आहे, प्रोटेक्ट आहे, मॉइश्चरायझर सुद्धा आहे। तर आपल्या स्किनला हा 3 in 1 तुम्ही जर प्रायमर घ्यायचा असेल तर हा इनसाइडचा प्रायमर घेऊ शकता, खूप छान आहे, लॉंग लास्टिंग आहे आणि ऑइल फ्री आहे। तर हा सुद्धा प्रायमर जर तुम्ही यूज करून बघा, खरंच खूप छान आहे। जर तुम्ही फर्स्ट टाइम प्रायमर घेताय तर मी म्हणते की तुम्ही हा इनसाइडचा नक्की प्रायमर यूज करून बघा, खरंच छान आहे। आणि प्रायमर का लावायचं तर तुम्हाला मी आता सांगते। प्रायमर आपली स्किन जी आहे ती अनबन असते, म्हणजे खालीवरी वगैरे खरबड वगैरे असते, त्याच्यामुळे आपला मेकअप जो आहे तो व्यवस्थित बसत नाही। प्रायमरचं काम काय आहे ना की आपल्या स्किनला नितळ करणं, एकसारखं असं मऊ मऊ करणं, जेणेकरून काय होतं ना की आपला मेकअप जो आहे तो व्यवस्थित बसतो, पॅची लुक दिसत नाही। आणि त्याच्यामुळे प्रायमर हा जरूर अप्लाय करायचा आहे, अजिबात स्किप करायचा नाहीये, जेणेकरून आपला मेकअप जो आहे तो छान असा फ्लॉलेस दिसण्यासाठी छान अशी प्रायमरची मदत होते। हे जे प्रायमर आहे ते छान असं मी बोटावर घेतलंय आणि हे जे प्रायमर आहे ना ते जेल बेस आहे, ह्याच्यामध्ये क्रीम बेस वगैरे पण प्रायमर येतात। हे प्रायमर सुद्धा खरंच खूप छान आहे, मी हे 2-3 वेळा अप्लाय करून यूज करून बघितलेलं आहे, मस्त आहे, मला तर खूपच आवडलं। जर तुम्ही प्रायमर यूज केलं नसेल आणि घ्यायचं असेल तर हे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा। हवे तर ह्याच्या लिंक जर मला मिळाल्या ना तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देते। Amazon वगैरे वर किंवा पर्पल वरती वगैरे जर हे प्रोडक्ट अवेलेबल असतील तर त्याची मी लिंक तुम्हाला नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। हे छान जे आहे ते प्रायमर आपलं प्रोटेक्टिव्ह लेअर बनतं, ज्याच्यामुळे आपला मेकअप जो आहे तो व्यवस्थित बसतो आणि स्किन बघू शकतो याच्यामुळे अशी छान इव्हन टोन होते, सॉफ्ट होते, गुळगुळीत होते, ज्याच्यामुळे आपला मेकअप जो आहे तो छान असा बसणार आहे। तसंच हा जो ब्युटी ब्लेंडर आहे तो मी थोड्या वेळ पाण्यामध्ये छान असं सोक करून ठेवणार आहे, छान असं बुडवून ठेवायचा आहे, जेणेकरून तो छान असं सोक झाला की त्याला छान असं पिळून घ्यायचं आहे। त्याला मी तोपर्यंत मस्तपैकी सोक करते 1-2 मिनिटं। तर मस्तपैकी ब्युटी ब्लेंडरने आपल्या भरपूर सारं पाणी पिलेलं आहे आणि त्याला छान असं आपण पिळून घ्यायचं आहे, अगदी घट्ट बघू शकता पाणी पिऊन मस्त एकदम टमटम झालेलं आहे। त्याला छान असं पूर्ण पाणी जो आहे तो आपल्याला पिळून घ्यायचा आहे, छान असं याला कोरडं करून घ्यायचं आहे अगदी। बघा छान असा आपला ब्युटी ब्लेंडर रेडी झालेला आहे। तर इथे बघू शकता मी हा जो इनसाइडचा फुल मॅट कव्हरेज फाउंडेशन आहे तो यूज करणार आहे। तर खरंच हा फाउंडेशन खूप छान आहे आणि फाउंडेशन नेहमी निवडताना तुमची स्किन जी आहे स्किनला तुमच्या जाणाराच फाउंडेशन निवडायचं आहे। बऱ्याच साऱ्या शॉपमध्ये वगैरे गेलात तर बघू शकता इथे आपल्याला फाउंडेशन लावून दाखवतात, पण हे अगदी चुकीचं आहे। ह्याच्यामुळे आपला करेक्ट फाउंडेशनचा शेड जो आहे तो अजिबात भेटत नाही। इथे बघू शकता ही स्किन आणि माझी स्किन ही थोडी लाईट स्किन आहे, माझी थोडी डार्क स्किन आहे, तर ह्याच्यामुळे इथे लावून नंतर मी चेहऱ्यावर लावला तर तो स्किनवर माझ्या अजिबात फाउंडेशन जात नाही। तर ही गोष्ट अजिबात चुकीची आहे। जेव्हा पण तुम्ही फाउंडेशन घ्यायला जाताना तर तुम्ही नेहमी तुमच्या फाउंडेशन जे आहे ते चेहऱ्यावरती लावून बघा,
आणि तुमच्या स्किनवरती जाणारच फाउंडेशन घ्यायचं आहे. तुम्ही इथे लावून एखादा फाउंडेशन घेत असाल तर तसं अजिबात करू नका, कारण की जेव्हा तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करता तेव्हा तो परफेक्ट तुमच्या चेहऱ्याला जात नाही आणि आपला जो चेहरा आहे तो एकदम आपण भूतासारखे भयानक दिसतो. तर असं अजिबात करायचं नाहीये. फाउंडेशन नेहमी घेताना काळजी घ्यायची आहे. आणि शक्यतो मी सांगते की ऑनलाईन फाउंडेशन शक्यतो तुम्ही मागू नका, कारण की आपल्याला ऑनलाईन कधी कधी शेड कळत नाहीत आणि शेड न कळल्यामुळे आपण फाउंडेशन मागवतो आणि आपले पैसे तर वेस्ट होतातच, इव्हन आपल्या स्किनला सुद्धा तो सुटेबल होत नाही. तर नेहमी मी सांगते की शक्यतो तुम्ही मार्केटमध्ये जाऊन छान असं मस्त स्वतः टेस्ट करा चेहऱ्यावरती आणि मगच तो फाउंडेशन जो आहे, जो शेड आहे तो तुम्ही मस्तपैकी यूज करा. जर तुम्ही ऑनलाईन मागवत असाल आणि तुम्हाला तुमचं शेड माहिती असेल तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता, काही हरकत नाहीये. पण जर तुम्ही नव्याने मागवत असाल तर तुम्ही शॉपमध्ये जाऊनच छान असं खरेदी करा, असं तर माझं मत आहे. मी तुम्हाला स्पेशली सांगत आहे. बघा तुम्हाला कसं काय पटतंय ते. तर फाउंडेशन जर मी तुम्हाला सांगितलं तर नेहमी तुम्ही इथे लावूनच चेक करूनच घ्यायचा आहे. तर बघू शकता हा जो माझा इनसाइडचा जो फाउंडेशन आहे त्याचा शेड जो आहे तो मी सांगते MN16 शेड आहे त्याचा, जो हा माझ्या स्किनवरती जातो. माझं स्किन जे आहे थोडं सावळी आहे. प्रत्येकाची स्किन जी आहे ती थोडी वेगळी असते, तर स्किननुसार आपल्याला छान असा फाउंडेशन निवडायचा आहे. तर बघू शकता आता आपलं मस्तपैकी मॉइश्चरायझर झालं, सनस्क्रीन सगळं झालं आणि आपलं प्रायमर सुद्धा लावून झालेलं आहे ना. आपण आता फाउंडेशन लावणार आहोत. अगदी थोडंसं घ्यायचं आहे आपल्याला, कारण की ह्याला हा फुल कव्हरेज देणार आहे आपल्याला, अगदी जास्त लागत नाही हा. कारण हा फाउंडेशन ने मी छान असे 2-3 मेकअप ऑलरेडी केलेले आहेत आणि हे जे आहे फाउंडेशन ते आपल्याला छान असं बोटाने थोडं थोडं चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे. तसंच मी तुम्हाला कन्सिलर कधी लावायचे हे सुद्धा मी छान असं सांगणार आहे आणि कन्सिलरचा शेड कसा निवडायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आता ब्युटी ब्लेंडरने आपल्याला छान असं टॅप टॅप करायचं आहे, अगदी असं वरच्यावरी हलक्या हाताने टॅप टॅप करून घ्यायचं आहे. व्यवस्थित करून घ्यायचं आहे, अजिबात पॅची लुक येऊ द्यायचा नाहीये. छान असं हलक्या हाताने मर्ज करून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान असं मी मस्तपैकी ब्लेंड करून घेतलेलं आहे. सगळीकडे व्यवस्थित छान असं ब्लेंड करून घेतलेलं आहे. इवन मानेला सुद्धा छान असं थोडं लावून घ्यायचं आहे, कारण की आपले मान आणि चेहरा छान असा इव्हन टोन दिसला पाहिजे, एकसारखं दिसला पाहिजे. तर मस्तपैकी आपलं फाउंडेशन जो आहे तो छान असं व्यवस्थित लावून झालेला आहे. आता काय करायचं आहे की बघू शकता कन्सिलर का लावायचं, तर बघू शकता आपल्या डोळ्याच्या खाली जे आहेत ते काळे वर्तुळ आलेले असतात, ते आपल्याला घालवायचे आहेत. छान असे लाईट अप करायचे आहेत, म्हणजे आपल्या फेस सारखे ते छान असे दाखवायचे आहेत. त्यासाठी आपण कन्सिलरचा यूज करणार आहोत. कन्सिलर जो आहे तो नेहमी फाउंडेशन पेक्षा एक शेड लाईट घ्यायचा, डार्क घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे मी डोळ्याच्या इथे माझे इथे काळे काळे वर्तुळ आलेले आहेत, तिथे मी कन्सिलरचा यूज करणार आहे. तसेच नाकाच्या बाजूला वगैरे ते आपल्या थोडं थोडं काळं दिसतं, तिथे सुद्धा मी कन्सिलर यूज करणार आहे. आणि कन्सिलर हे शक्यतो कशासाठी यूज करतात, कारण की आपले जे पिंपल्सचे डाग वगैरे असतात ते हाईड होण्यासाठी वगैरे आपण कन्सिलरचा यूज करू शकतो. तर इथे बघू शकता मी हे फिटमीचं कन्सिलर घेतलेलं आहे. ह्याचा जो शेड आहे तो 220 आहे. हा कोणत्याही स्किनला जातो, नॉर्मल टॉयली स्किनला हा जो आहे तो कन्सिलर जातो. हा एक डार्क शेड, हा माझ्या स्किनला जाणारा शेड आहे. तुम्ही तुमच्या स्किननुसार छान असा मी जसं सांगितलं तसं कन्सिलर यूज करायचा आहे. तर हा जो आहे तो थोडा आपण बोटावर घेणार आहोत आणि थोडं डोळ्याची इथे बघू शकता काळा काळा वाटतं, तिथे थोडं आपण लावून घेणार आहोत. आणि तुम्हाला असं वाटतं की जिथे पिंपल्स वगैरे आहेत, जसं इथे मला थोडंसं असं दिसतंय, डाग पिंपल्समुळे काळे डाग आलेले आहेत, तिथे मी थोडं थोडं लावून घेणार आहे. किंवा नाकाच्या इथे पण आपल्या थोडं काळं दिसतं नेहमी. आणि ब्युटी ब्लेंडरने जिथे आपण कन्सिलर लावले ना तिथेच टॅप टॅप करून तिथल्या तिथेच छान असं ते मर्ज करून घ्यायचं आहे.
ब्युटी ब्लेंडरचा हा जो भाग आहे ना, ह्याच्या इकडून करायचं म्हणजे व्यवस्थित करता येतो. बघू शकता आपली ही स्किन आणि इथली स्किन जी आहे ती आता सेम झालेली आहे. आपले जे इथे काळे डाग दिसत होते ते थोडे हाईड झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपलं कन्सिलर आणि फाउंडेशन छान असं लावून झालेलं आहे. आणि ते बघू शकता आपल्याला छान असं कॉम्पॅक्ट लावायचं आहे. इथे कॉम्पॅक्ट सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा एखादी जी कॉम्पॅक्ट लूज पावडर येते ती सुद्धा लावू शकता. तर मी इथे जी आहे ती बीबीची लॉयन ब्युटीची ही जी बीबी पावडर आहे ती यूज करणार. बीबी कॉम्पॅक्ट पावडर आहे ती यूज करणार आहे. ही सुद्धा छान आहे, ही सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. तर ही जी आहे ती मी छान अशी ब्रशने लावून घेणार आहे. आणि पावडर जी आहे ती पटकन लावून घ्यायची आहे जेणेकरून आपली स्किनवरती व्यवस्थित मेकअप बसतो. आपलं कॉन्सिलर लावून झालं की पावडर लगेच लावून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे मेकअप जो आहे तो आपला छान व्यवस्थित बसतो. आणि जेव्हा तुम्ही फाउंडेशन लावताना तेव्हा जो ब्युटी ब्लेंडरला जे फाउंडेशन लागलेलं असतं तेच आपल्याला असं कानाला लावून घ्यायचं आहे, एक्स्ट्राचं लावायचं नाहीये. कारण की एक्स्ट्राचं जर आपण फाउंडेशन आपल्या कानांना लावलं तर ते दिसून येतं आणि असं वाटतं की नाही काहीतरी चेहऱ्यावरती वगैरे जास्त काहीतरी थापलंय. असं अजिबात करायचं नाहीये. जो आपण ब्युटी ब्लेंडर चेहऱ्यावरती फिरवतो त्याच्यानेच थोडंसं आपण कानावरती छान असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे छान असे आपले कान जे आहेत ते अजिबात काळे दिसत नाहीत चेहऱ्या. तर आपली छान अशी कॉम्पॅक्ट सुद्धा लावून झालेली आहे. आता आपण आयब्रो फिल करून घेणार आहोत. आयब्रो फिल करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि तुम्हाला फर्स्ट टाइम जर तुम्ही आयब्रो फिल करत असाल तर तेवढं प्रॉपर येणार नाही, पण हळूहळू जर तुम्ही करत गेला तर तुम्हाला छान अशी सवय होईल. आणि आयब्रो फिल केल्यामुळे आपला जो मेकअपचा लुक आहे तो अगदी खूप सुंदर दिसतो. तर आयब्रो फिल करायला अजिबात विसरायचं नाहीये. तर मी इथे शिल्सची ही जी आयब्रो पेन्सिल आहे ती घेतलेली आहे. हा ब्लॅक शेड आहे. ह्याच्यामध्ये बरेच सारे शेड मिळतात, ब्राऊन वगैरे पण मिळतो. तर मी इथे ब्लॅक शेड जो आहे तो छान असं यूज करणार आहे. तर पहिले नेहमी आयब्रो फिल करताना लक्षात घ्यायचं आहे की आपले हे जे केस सरळ असतात तिथे आधी आयब्रो पेन्सिल फिरवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. त्यानंतरच इकडे ह्या टोकाला छान असं शेप द्यायचा आहे. हे जे उभे केस दिसतात ना ते सरळवाले. आणि मग जसं आपल्या आयब्रोचा शेप आहे तर बघू शकता ही माझी आयब्रो किती छान असं व्यवस्थित तिला टोक आलेला आहे. ही बघू शकता दोन्हीमध्ये फरक लगेच तुम्हाला दिसून येईल. ही बघा आयब्रो फिल केली आहे तर किती सुंदर दिसत आहे. आणि ही बघू शकता. तर आयब्रो त्यासाठी नेहमी छान अशी व्यवस्थित फिल करून घ्यायची आहे. तर लगेच मी इकडची सुद्धा करून घेते. तर इथे बघू शकता दोन्ही साईडचे जे आहेत ते छान असे व्यवस्थित मी आयब्रो फिल करून घेतलेले आहेत. फर्स्ट टाइम तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला तेवढं प्रॉपर जमणार नाही, पण हलक्या हाताने जर तुम्ही व्यवस्थित केलं तर खूप छान असं जमेल. असं मी सांगते की खरंच तुम्ही ट्राय करून बघा. आणि आयब्रो फिल केल्याने आपल्या चेहऱ्याचा जो लुक आहे तो अजून खोलून दिसतो, आपला मेकअप जो आहे तो अजून छान दिसतो.
आता आपले आयब्रो फिल करून झालेले, आपण छान असा आय मेकअप करणार आहोत. आय मेकअप सुद्धा अगदी मी तुम्हाला 3 स्टेपमध्ये सांगणार आहे, अगदी इझी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला फटाफट करता येईल आणि अगदी जमणार सुद्धा आहे करायला. तर बघू शकता इथे मी हा जो पॅलेट घेतलेला आहे ह्याच्यामध्ये भरपूर सारे शेड्स आहेत. जर तुम्ही नवीन असाल, जर तुम्हाला पॅलेट घ्यायचा असेल तर अशा पद्धतीचा पॅलेट सुद्धा घेऊ शकता. खूप छान असा पॅलेट आहे, ह्याच्यामध्ये भरपूर सारे शेड्स आहेत जे तुम्हाला यूज छान असे होऊ शकणार आहेत. तर बघू शकता इथे जो आहे तो फर्स्ट असा मी हा जो आहे तो ब्राऊन शेड तो यूज करून घेणार आहे. मी ब्राऊन शेड का सांगत आहे, कारण की ब्राऊन शेड वगैरे ना प्रत्येक साड्यांवरती, कुठल्याही साड्यांवरती जाऊ शकतात. कुठलाही ड्रेस किंवा कुठली साडी घाला त्याच्यावरती हा शेड जातो. तर हा जो कलर आहे तो मी घेतलेला आहे, तो पूर्ण मी छान असा थोडासा झटकायचा आहे, डायरेक्ट अप्लाय करायचा नाही आणि आपल्या ज्या छान असा आयबॉल वरती लावून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला आधी एक साईडचा डोळ्याचा मेकअप करून दाखवते. बघू शकता पूर्ण आपला जो हा आयबॉल आहे त्याच्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. जर तुम्हाला ब्रशने लावता येत नसेल तर तुम्ही असं बोटावरती घेऊन बोटाच्या साहाय्याने असं सुद्धा छान असं व्यवस्थित मर्ज करू शकता. बघू शकता छान असं माझं लावून झालेलं आहे. आणि आता आपण इथे मस्तपैकी मी अजून एक शेड देणार आहे. इकडचा जो हा कॉर्नरचा एरिया आहे तिथे मी छान असा पिंक शेड देणार आहे. तर ह्याच्यामधला जो हा पिंक शेड आहे तो मी देणार आहे थोडासा. हा जो इकडचा कॉर्नर आहे ना आपला, तिकडे मी तो पिंक शेड यूज करणार आहे. हलक्या हाताने द्यायचा आहे. याच्यासाठी मी थोडासा टोकवाला ब्रश यूज करत आहे, जेणेकरून व्यवस्थित आपल्याला तो शेड कडेला देता येईल. खालच्या साईडवरून हलकसं मध्ये जाऊन थोडंसं आपल्याला मर्ज करून घ्यायचं आहे वरती हलक्या हाताने. तर इथे मी थोडंसं मस्त पिंक शेड लावून घेतलेला आहे, बघू शकता. त्यानंतर मी थोडा हा जो डार्क ब्राऊन शेड आहे तो हा वाला मी तो जो आपला इकडचा भाग आहे स्टार्टिंगचा तिकडे लावून घेणार आहे. इकडे आणून थोडंसं याच्यामध्ये मर्ज करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला एक छान असा ब्रश घेऊन थोडंसं जे आजूबाजूला थोडंसं लागलेलं असेल तो छान असं क्लीन करून घ्यायचा आहे. प्लेन ब्रश घ्यायचा आहे, आपल्या आजूबाजूला लागला साईडचं छान असं कव्हर करून घ्यायचं. आणि आजूबाजूला जर कुठे लागला असेल तर छान असं एक प्लेन ब्रश घेऊन त्याने छान असं कव्हर करून घ्यायचं आहे. अगदी झटपट आपला जो आहे तो छान असा आय मेकअप झालेला आहे, बघू शकता. खूप सुंदर असा हा मेकअप आहे. आणि हा जो सिंपल मेकअप 3 स्टेप मध्ये मेकअप आहे, आय मेकअप हा कुठल्याही साडीवरती जातो आणि दिसायला सुद्धा छान दिसतो.
तर लगेच मी इकडच्या साईडचा सुद्धा करून घेते। तर बघू शकता दोन्ही डोळ्यांचा जो आहे तो छान असा आय मेकअप झालेला आहे आपला। इथे बघू शकता दोन्ही डोळ्यांचा मेकअप जो आहे तो किती सुंदर दिसत आहे। आणि आता आपण छान असं डोळ्यांना लायनर लावून घेणार आहोत, त्यानंतर काजळ लावणार आहोत आणि मस्तपैकी मस्करा लावून घेणार आहोत। जर तुम्हाला लायनर लावता येत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। तर मी इथे बियॉनचे हे वॉटरप्रूफ लायनर आहे, हे लायनर यूज करत आहे। छान असं मस्तपैकी लायनर लावून घेते आधी। याचं जे टोक आहे ना खूप छान आहे, असं एकदम बारीक आहे। किती बारीक मोठं तुम्हाला जसं लायनर लावायचं आहे तसं तुम्ही ह्याच्याने लावू शकता। तर बघू शकता मी छान असं आधी लायनर लावून घेते। लायनर जे आहे ना नेहमी आधी इकडच्या भागाला लावायचं आणि मग इकडे लावायचं, म्हणजे व्यवस्थित लावता येतं। जर तुम्हाला लायनर लावता येत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता किंवा दुसऱ्या कोणाकडून लावून सुद्धा घेऊ शकता। तर बघू शकता जास्त बारीक पण नाही, जास्त असं एकदम जाड पण नाही, असं व्यवस्थित असं मी लायनर लावून घेतलेलं आहे। आणि छान असं मी आता इथे जे आहे आणि लायनर जर थोडंसं सुकू द्यायचं आहे, डायरेक्ट पटकन डोळे उघडले तर ते वरती सुद्धा लावू शकता आणि आपला आय मेकअप खराब होऊ शकतो, तर ही काळजी घ्यायची आहे। त्यानंतर काजळ पेन्सिल आहे ही मी यूज करत आहे। इथे छान असं काजळ लावून घेणार आहे। तर बघू शकता मस्तपैकी काजळ लावून घेतलेलं आहे आणि बघू शकता दोन्ही डोळ्यामध्ये फरक। इथे इकडच्या ह्याला मी छान असं लायनर लावून घेतलेलं आहे आणि काजळ लावून घेतलेला आहे। आणि हा डोळा आणि हा डोळा दोघांमधला फरक बघू शकता, आय मेकअपचा किती छान असा इफेक्ट पडतो। तसेच आता मी छान असा मस्करा लावून घेणार आहे। मस्करा जरी तुम्ही आयलाइनर जरी लावलं नसेल तर एखाद्या वेळेस चालेल, पण मस्करा जो आहे तो अगदी आवर्जून लावा, जेणेकरून काय होतं ना आपले आयलॅशेस जे आहेत ते छान असे जाड दिसतात आणि आपला जो एक लॅशेसचा लुक जो आहे तो खरंच खूप सुंदर दिसतो। एखाद्या वेळेस तुम्ही लायनरला नाही लावलं तरी चालेल, पण मस्करा हा अजिबात स्किप करायचा नाही, हा नक्कीच लावा। ह्याच्यामुळे आपले जे डोळे आहेत ते उठावर एकदम असे उठून दिसतात, उठावदार दिसतात आणि खूप छान असा आपला जो आहे तो लुक दिसतो। तर लगेच मी इथे मस्करा लावून घेणार आहे। मस्करा जो हा आहे तो हा एमएनचा मस्करा आहे आणि जी आहे ती डिझाईन ह्याची मस्कराची खरंच खूप सुंदर आहे। मी लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवली होती। याची जी मस्कराची डिझाईन आहे ती बघूनच मला हा खूप आवडला होता। याची पॅकिंगच खूप छान आहे आणि ह्याची अशा पद्धतीने छान अशी लीड आहे, ती व्यवस्थित लावता सुद्धा येते याच्याने छान असं। आणि मस्करा नेहमी असा खालच्या बाजूने वरच्या बाजूला व्यवस्थित करून घ्यायचा आहे। आता म्हणाल की तुम्ही खालच्या बाजूला कसं लावायचं, तर खालच्या बाजूला तुम्ही सरळ असं सुद्धा लावू शकता। तर बघू शकता किती छान आपल्या पापण्या ज्या आहेत त्या उठावदार दिसत आहेत। तर इकडे बघा हा डोळा आणि हा डोळा आपला मस्तपैकी छान जो मेकअप जो आहे तो छान असा झालेला आहे आणि दोन्ही डोळ्यांमध्ये फरक बघू शकता, हा आणि ह्या याच्यामध्ये किती फरक दिसत आहे। तर चला इकडचा सुद्धा मी पटकन लगेच मेकअप करून घेते।
तर इथे बघू शकता आपल्या दोन्ही डोळ्यांची छान असा मेकअप झालेला आहे आणि आता बघू शकता इथे चेहरा जो आहे तो आपला पूर्ण पांढरा दिसत आहे। तर छान असं आपल्याला चेहऱ्याला कॉन्टोरिंग करायचं आहे। तर कॉन्टोरिंग का करायचं तर बघू शकता आपला चेहरा कधी कधी खूप जाड दिसतो, तर त्या चेहऱ्याला थोडंसं बारीक दिसण्यासाठी आपण कॉन्टोरिंग करून घ्यायचं आहे। किंवा बघू शकता बऱ्याच जणांचं थोडंसं जाड असल्यामुळे इथलं चिन जे आहे ते डबल चिन दिसतो, तर तो कुठेतरी कमी दिसावा ह्यासाठी सुद्धा ते इथे आपण कॉन्टोरिंगचा उपयोग करतो। तर चला कॉन्टोरिंग कसं करायचं ते आपण लगेच बघूयात। साठी बघू शकता इनसाइडचा जो हा मी पॅलेट घेतलेला आहे, तर ह्या पॅलेट वरती बघू शकता बॉक्स वरती दिलेला आहे हा प्रो पॅलेट आहे। याच्यामध्ये कन्सिलर आहे, करेक्टर आहे, कॉन्टोरिंगचा आहे। तर हा जो पॅलेट आहे जर तुम्ही बिगिनर्स असाल तर हा पॅलेट तुम्ही नक्की यूज करा, कारण की याच्यामध्ये सगळे आपल्याला कॉन्टोरिंगसाठी पण आहे, कन्सिलर पण म्हणून पण आपण हे यूज करू शकतो किंवा करेक्टर म्हणून सुद्धा यूज करू शकतो। तर हे 3 in 1 आहे, तर हे बेस्ट आहे। जर तुम्ही नव्याने यूज करत असाल तर हा पॅलेट नक्की घ्या। तर चला लगेच आपण कॉन्टोरिंग करूयात। कॉन्टोरिंग करण्यासाठी इथे बघू शकता मला जे आहे, आणि हा जो आहे तो क्रीम बेस आहे, म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये करेक्टर वगैरे म्हणून सुद्धा यूज करू शकता। करेक्टर साठी मला जो शेड जातो तो हा शेड जातो, आणि इथे कॉन्टोरिंग साठी मला डार्क ब्राऊन शेड घ्यायचा आहे, तर हा मी कॉन्टोरिंग साठी शेड घेणार आहे। तर कॉन्टोरिंग साठी नेहमी कॉन्टोरिंगचा हा जो ब्रश येतो असा धाम बघू शकता असा ब्रश येतो, हा ब्रश यूज करायचा आहे कॉन्टोरिंग साठी। आणि कॉन्टोरिंग कशी करायची तर कॉन्टोरिंग कुठे कुठे करायची आणि कॉन्टोरिंग तुम्ही अशी इथे करायची आहे। बघू शकता आपला हा आयब्रोचा पॉइंट हा इथून आणि हा कानाची वरची लाईन, तर बरोबर आपल्याला एक्झॅक्ट इथे कॉन्टोरिंग करायची आहे। तर बघू शकता छान असं व्यवस्थित इथपर्यंतच आपल्याला कॉन्टोरिंग करून घ्यायचं आहे। लागली आपली क्रीम आणि ती कॉन्टोरिंग केल्या केल्या पटकन आपल्याला तिथे मर्ज करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला तसं कळत नसेल तर एखादा तुमच्याकडे स्क्वेअर वगैरे पॅलेट असेल तर तुम्ही तो पॅलेट घेऊन तो असा ठेवायचा आहे सरळ, असं सरळ ठेवून सुद्धा तुम्ही ते कॉन्टोरिंग करू शकता अशा पद्धतीने। बरोबर आपली जी लाईन आहे तिथून हे असं लगेच त्याला आपल्याला मर्ज करून घ्यायचं आहे, व्यवस्थित टॅप टॅप करून तिथल्या तिथे छान असं व्यवस्थित कॉन्टोरिंग करून घ्यायचं आहे। तसंच आपल्याला इथे चीनवरती सुद्धा कॉन्टोरिंग करायचं आहे। ह्याच्याने काय होतं चीनच्या असं खालून, कारण की हा जो आहे आपला कट होतो आणि आपला फेस जो आहे तो एक्स्ट्राचा जाड दिसतो, तो कमी दिसतो, तर असं खालून कट करून घ्यायचं आहे। हा क्रीम बेस मध्ये असल्यामुळे त्याला छान असं व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे। इथे पावडर बेस मध्ये सुद्धा करेक्टर येतो, तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता। बघू शकता आपल्या फेस वरती लगेच इफेक्ट पडतो, आपले हे जे गाल आहेत ते जाड थोडेसे असे कमी हे होतात आणि खालचा सुद्धा भाग कट होतो, त्याच्यामुळे आपला फेस जो आहे तो व्यवस्थित शेप मध्ये दिसतो। तसेच तुमचा जर कपाळाचा भाग खूप मोठा असेल तर वरती सुद्धा तुम्ही असं केस वरती करून थोडं थोडं इथे सुद्धा कट आउट देऊ शकता। तर अशा पद्धतीने छान आपलं कॉन्टोरिंग झालेलं आहे आणि आपण छान आता हायलायटर आणि ब्लश लावणार आहोत। तर ते कसं लावायचं ते बघणार आहोत। तर इथे बघू शकता कलर स्ट्रोक चिक्सचा हा मी पॅलेट घेतलेला आहे। याच्यामध्ये 3 शेड आहेत, जे ब्लशचे शेड आहेत त्याच्यामध्ये हा पिंक शेड घेणार आहे जो न्यूड शेड आहे, आणि ब्लश जो आहे जो आपण जिथे काउंटरिंग केले त्याच्यावरती आपल्याला छान असं ब्लश लावून घ्यायचा आहे आणि असं वरच्या बाजूने लावून घ्यायचं आहे ब्लश।
आणि ब्लश जो आहे तो एक्स्ट्रा जास्त लावायचा नाही, एकदाच डायरेक्ट जास्त लावायचा नाहीये, कारण की तो जर जास्त लागला तर काढण्यासाठी, त्याला व्यवस्थित ब्लेंड करण्यासाठी बराच वेळ जातो आपला. तर बघू शकता आपला ब्लश जो आहे तो छान असं ब्लश लावून झालेला आहे. आणि आपण मस्तपैकी आता हायलायटर लावणार आहोत. जरी तुम्ही एखाद्या वेळेस ब्लश नाही लावलात तरी चालेल, पण हायलायटर हा लावायचा आहे. हायलायटरमुळे काय होतं की आपण एखाद्या प्रोग्राममध्ये वगैरे गेलो तर आपला जो मेकअप आहे तो छान असा हायलाइट होण्यासाठी, छान असा उठून दिसण्यासाठी आपल्याला खूप छान अशी मदत होते. तर हायलाइट लावायला अजिबात स्किप करायचं नाही. शक्यतो तुम्ही जर मोठ्या प्रोग्राममध्ये वगैरे जात असाल, छान असा तुम्हाला फोटोशूट करायचं असेल तर फोटोशूट मध्ये सुद्धा हायलायटरचा इतका छान असा इफेक्ट दिसून येतो. हायलायटरमुळे आपला मेकअप जो आहे तो छान असा उठून दिसतो. फोटो त्याच्यामुळे आपले खूप छान येतात. तर हायलायटर हा नेहमी लावायचा आहे. बघू शकता हा जो कलर स्ट्रोकचा हायलायटर आहे ह्याच्यामध्ये 4 शेड्स आहेत. तर ह्याच्यामध्ये जो हा गोल्डन, थोडासा पीच गोल्डन शेड आहे हा वाला, तो मी यूज करणार आहे. तर मस्तपैकी हायलायटर आपण लावून घेणार आहोत. हा आणि हा शेड दोन्ही मिक्स करून लावणार आहोत आपण. हायलायटर हा नेहमी आपण जिथे ब्लश लावला ना त्याच्या थोडंसं वरती आपल्याला हायलायटर लावायचा आहे. आणि हायलायटर इथे कपाळाला सुद्धा थोडासा लावून घ्यायचा आहे. आणि इथे सुद्धा थोडा लावून घ्यायचा आहे. आणि मी तुम्हाला सांगायचंच विसरले की कॉन्टोरिंग या नाकाला सुद्धा करायची आहे. तर कॉन्टोरिंग कशी करायची तर बघू शकता हे असे 2 बोट घ्यायचे आहेत. ह्याला क्रीम मध्ये डिप करायचं आहे असं. आणि हे दोन्ही बोट जे आहेत असे आपल्या सरळ असं इथं टोक जे आयब्रोचे आहेत, डोळ्यांचे जे आपले हे टोक आहेत तिथे व्यवस्थित पकडून स्ट्रेट असं आपल्याला ओढून घ्यायचं आहे. आणि छान असं आपल्याला तिथल्या तिथं ते छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं ना याच्याने आपला जो नाकाचा टोक जो आहे तो छान असा हायलाइट होतो. आणि हे जे हायलायटर आहे ना ते आपण छान असं नाकावर सुद्धा लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपला छान जो आहे तो हायलायटर वगैरे लावून झालेला आहे. आपल्याला नाकाचं वगैरे पॉइंट सुद्धा बघू शकता किती छान झालेला आहे. आणि आपला मेकअप जो आहे तो मस्तपैकी छान झाला आहे. आता एक गोष्ट राहिली ती म्हणजे आप लिपस्टिक. तर लिपस्टिक ही खूप मस्ट आहे. आणि आपल्या साडीवरती कोणता शेड उठून दिसणार आहे आणि आपल्या मेकअपला कोणता शेड जो आहे तो छान असा उठून दिसणार आहे हे निवडणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण कोणता शेड निवडतोय आणि तो आपल्याला सूट होणार आहे का, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्याच्यामुळे आपला सगळा मेकअपचा लुक जो आहे तो लिपस्टिक वरती सुद्धा खूप उठून दिसणार आहे. तर इथे बघू शकता हुडाची ही जी मॅट लिपस्टिक आहे, ब्राऊन शेड आहे हलकासा, तो मी इथे यूज करत आहे. कारण की माझी साडी जी आहे ती थोडी डार्क शेड मध्ये आहे, त्याच्यामुळे हा जो शेड आहे तो छान असा उठून दिसणार आहे. तर मी ही इथे लिपस्टिक यूज करत आहे. तर बघू शकता आपली छान अशी लिपस्टिक जी आहे ती छान अशी लावून झालेली आहे. आणि आता फायनल लुक तुम्ही बघणार आहात.
आणि फायनल म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मेकअप आपल्याला फिक्स करायचा आहे। आता आपला सगळा मेकअप झालेला आहे आणि छान असं आपल्याला व्यवस्थित फिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला मेकअप जो आहे तो छान असा लॉंग लास्टिंग टिकणार आहे, बराच वेळ छान असा व्यवस्थित राहणार आहे। तर मेकअप फिक्सरने छान असा आपला मेकअप आधी फिक्स करून व्यवस्थित घ्यायचा आहे।